नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। निवडणुका जवळ आल्या की गरजा पूर्ण करण्याची आश्वासने दिली जातात, मात्र निवडणूक संपल्यानंतर कोणीही फिरकून पाहत नाही, असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे। वर्षानुवर्ष आम्हाला फक्त आश्वासनांवरच झुलवत ठेवण्यात आले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। आजही गिरीश महाजन यांचे पीए स्वप्नील नन्नावरे यांनी तुम्हाला नगरसेवकांपेक्षा मोठे करू असे सांगितल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, मात्र निवडणूक आल्यावर कोणतेही ठोस काम होत नाही, असा अनुभव नागरिकांनी मांडला। स्थानिक नागरिकांच्या मते बाहेरचा उमेदवार जबरदस्तीने आमच्यावर लादण्यात आला। याआधीही मस्के यांना आश्वासने देण्यात आली होती, मात्र वेळेवर तिकीट न देता अखेर बाहेरच्या उमेदवाराला संधी देण्यात आली। यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। नागरिकांनी 2017च्या निवडणुकीचा संदर्भ देत सांगितले की वडनगर भागातील तब्बल 270 मतदारांची नावे गणेश गीते, रंजना भानसी आणि अरुण पवार यांनी मतदार यादीतून गायब केली होती। त्यावेळी 3 तास आंदोलन करूनही आम्हाला मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले, असा आरोपही करण्यात आला। या पार्श्वभूमीवर आता स्थानिक नागरिकांनी ठाम भूमिका घेतली असून अपक्ष उमेदवाराला निवडून देण्याचा निर्धार केला आहे। आयात उमेदवारांना बाहेरचा रस्ता दाखवू असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, रणजित झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। म्हणजे माझा जन्मच या म्हसरूळ गावातला आहे। मी बालपणापासून म्हसरूळ गावातच वाढलो राहतोय। या सत्ताधारी पक्षांनी फक्त या वडनगरचा फक्त इलेक्शन पुरता वापर करून घेतला। याच्यानंतर हे कधी परत नंतर येत नाही। इलेक्शन जेव्हा येतं तेव्हाच फक्त रस्त्यावरनं हात जोडता, मत मागता, मत घेतल्याच्या नंतर हे परत कधीच येत नाही। इथं पाणी नाही आहे, सुलभ शौचालय दिलंय तर त्याची अवस्था अशी आहे का त्याला दरवाजे नाही आहे। सुलभ शौचालयामध्ये पाणी नाही आहे आणि जे पाणी आहे, जे लोक वापरतात त्याचं ड्रेनेजमध्ये रूपांतर करून ते पाणी न्यायला पाहिजे। ते नाल्याला ओपन केलेलं आहे, त्याच्यामुळं होणारे मच्छर, दुर्गंधी या वडनगरमध्ये सर्वसामान्य लोक राहतात। याच्यामध्ये असा VIP माणूस कोणी नाही आहे, सर्वसाधारण गरीब लोक आहे। या गरीब लोकांकडे आजपर्यंत कोणीही परत वळून बघितलं नाही। जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा सांगतात की आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू। आता आज दुपारी 2 वाजता ते गिरीश महाजनचे पीए नन्नावरे साहेब हे आले आणि त्यांनी लोकांना सांगता की तुम्ही नगरसेवक नाही, नगरसेवकापेक्षा तुम्हाला आज जास्त दूरपर्यंत नेऊ, आम्ही कंपनीमध्ये तुमचे पोरं कामाला लावू, हे करू ते करू। हे फक्त आश्वासनं देतात। ज्या वेळेला निवडून आल्याच्या नंतर यांना जर फोन केले तर हे वारंवार सांगतात की मी बाहेर आहे, मीटिंगला आहे, साहेब आहेत, मी नंतर कॉल करतो, नंतर बोलतो। आणि दरवेळेला हे सत्ताधारी पक्ष BJP पक्ष दरवेळेला नवीन उमेदवार आणतात। स्थानिक उमेदवाराला कधीही यांनी हाताशी धरलेलं नाही। ज्या वेळेला मस्केबाई आल्या तर मस्केबाईंना त्यांनी सर्व सांगितलं की आम्ही BJPचं तिकीट देऊ। डॉक्टरांना सांगितलं तुम्ही प्रचाराला लागून जा, तुम्हाला तिकीट देऊ, आणि वेळेवर त्यांचे तिकीट नाकारले आणि बाहेरून आलेल्या लोकांना यांनी तिकीट दिलेत। आणि भानसेबाई ज्या वेळेला ही पहिल्यांदा इथं नगरसेविका म्हणून आली त्यावेळेला गावाच्या विरोधात जाऊन हा वडनगर 270 वोटिंग तेव्हा पण होतं, आता त्याच्यामध्ये 5-25 वाढलेला असेल। 2017 मध्ये या भानसेबाई, अरुण पवार आणि गणेश गीते यांनी डायरेक्ट आमची लिस्ट म्हणजे नावच डायरेक्ट वगळून टाकलेले होते। त्यावेळेला या 370 लोकांना घेऊन पोलिसांच्या सहकार्याने, पोलिसांना सांगून मी 3 तास रस्ता रोको आंदोलन केलं होतं की आमचे नावं गेले कुठं, आमचे नावं गायब करण्याचा अधिकार काय। यांनी सांगितलं कलेक्टर येत आहेत, आमचे येत आहेत, ते येत आहेत, कुणी आलं नाही। आमचे नावं त्यावेळेला आम्हाला मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं। तर आज पण आहे की नाही याची आम्ही शाश्वती देऊ शकत नाही, कारण अजूनपर्यंत आम्ही मतदान यादीच बघितली नाही। तर आता सविताताई मस्के,
डॉक्टर सचिन भाऊ देवरे या आहेत. यांच्या मार्फत यांनी सांगितलंय की तुमच्या यादीमध्ये नावं आहेत, आपण यादी प्रत्येक माणसापर्यंत मतदान पोहोचू. आणि आम्ही सर्व वडनगरकरांनी आम्ही असं ठरवलंय का या वेळेला पक्षाने अपक्ष देऊ आणि यांच्या हे आपल्याला काम करून देतील याची त्यांनी शाश्वती दिली. आपण 5 वर्ष यांना देऊ, यांच्याकडनं आमचे कामं करून घेऊ. नाही केले मग त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या दारात जाऊन बसू. काय समस्या आहे तुमच्या? आमची एवढी समस्या काही कोण कोट व्हावा बस. अजून काय इथं काय प्रॉब्लेम काय तुम्हाला त्रास काय? त्रास म्हणजे खरकाटा खुरकाटा आम्हाला टाकायला जागा नाही, खरकाटा टाकणारच आहे इथं. आणि ते सगळे मच्छर बिच्छर सगळे घरात येतात. एक तर आमचे घर असे झोपडपट्टीचे. तुम्ही इथल्या स्थानिक नगरसेवकांना वगैरे कधी कळवलं नाही का याबद्दल? भरपूर कळवलं, भरपूर अर्ज दिले, पण नाही करत. काहीच नाही. आता एवढं 30 वर्षापासून बोलतोय आम्ही, काहीच करती नाही. आणि याची तक्रार तुम्ही कुठे केली नाही का नगरपालिकेत वगैरे? भरपूर केली पण मग आता ते नाही होत.